नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या धर्मादाय आयुक्तालय विभागाकडून एक नवीन सरळ सेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या भरतीचे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत। तर या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा त्याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ती माहिती बघायच्या आधी आपण या जाहिरातीमध्ये जे महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहेत, जी महत्त्वाची माहिती दिलेली आहे ती माहिती आपण बघून घेऊया आणि त्याच्यानंतर ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ती माहिती बघूया। ओके, तर ही PDF डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, ती लिंक ओपन करा। त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल। तर इथे तुम्हाला PDF डाउनलोड करण्यासाठी इथे तुम्हाला लिंक दिलेली आहे। त्यानंतर खाली तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक दिलेली आहे। ओके, तर सगळ्यात पहिले तुम्हाला ही PDF डाउनलोड करून तुम्हाला ही संपूर्ण PDF तुम्हाला बघून घ्यायची आहे, त्याच्यानंतरच तुम्हाला अर्ज करायचा आहे। तर इथे तुम्हाला संवर्गाचं नाव दिलेलं आहे, त्यानंतर इथे तुम्हाला पदाचं नाव दिलेलं आहे, त्यानंतर 7व्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी इथे दिलेलं आहे, तुम्ही इथे माहिती बघू शकता। त्यानंतर एकूण भरावायची पदे तर सगळीच 179 पद आहेत। ओके, तुम्ही ते बघू शकता। तर विधी सहाय्यक या पदासाठी 3 पद आहेत, त्यानंतर लघुलेखक उच्च श्रेणी 2 पद आहेत, लघुलेखक कनिष्ठ श्रेणी 22 पद आहेत, त्यानंतर निरीक्षक या पदासाठी 121 पद आहेत, वरिष्ठ लिपिक या पदासाठी 31 पद आहेत, तुम्ही इथे बघू शकता। त्यानंतर खाली तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक दिलेलं आहे, तर तुम्ही 11 सप्टेंबरपासून ते 3 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। त्यानंतर तुमची एक्झाम जी आहे ती ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे। त्यानंतर जर तुम्हाला फॉर्म भरताना काय जर टेक्निकल इश्यू आला तर तुम्हाला इथे नंबर दिला, तुम्ही याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता। तुम्हाला जर या भरतीबद्दल जर तुम्हाला माहिती विचारायची असेल तर तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करून विचारू शकता। त्यानंतर इथे तुम्हाला परीक्षा शुल्क दिलेलं आहे। ओपनसाठी 1000 रुपयाचं पेमेंट असणार आहे, त्यानंतर मागासवर्ग उमेदवारांसाठी 900 रुपयाचे ते पेमेंट असणार आहे। त्यानंतर पुढे तुम्हाला प्रत्येक पदानुसार कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या आहेत। त्यानंतर तुम्हाला इथे शैक्षणिक अर्हता आणि पात्रता दिलेली आहे। तर इथे विधी सहाय्यक या पदासाठी 3 जागा आहेत, अनुसूचित जातीसाठी 1 जागा आहे, त्यानंतर विमुक्त जातीसाठी 1 जागा आहे, ओपनसाठी 1 जागा आहे। तर अशा पद्धतीने 3 जागा आहेत। तर पात्रता जर बघितली तर सांविधिक विद्यापीठाची विधीमधील तुमच्याकडे पदवी असली पाहिजे किंवा तिच्याशी समतुल्य असल्याचे शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता। ओके, तर तुमच्याकडे लॉची डिग्री असली पाहिजे किंवा तिच्याशी इक्विव्हॅलंट तुमची डिग्री असली पाहिजे। ओके, त्यानंतर खाजगी किंवा शासकीय म्हणजे प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट तुमच्याकडे एक्सपिरियन्स असला पाहिजे। धर्मादाय संघटनेशी संबंधित काम करण्याचा 3 वर्षाचा अनुभव असणारा उमेदवार। तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे शैक्षणिक अर्हता दिलेली आहे। त्यानंतर लघुलेखक उच्च श्रेणी या पदासाठी एकूण 2 जागा आहेत, OBC कॅटेगरीसाठी 1 जागा आहे, त्यानंतर SEBC या कॅटेगरीसाठी 1 जागा आहे। तर या पदासाठी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असला पाहिजे। त्यानंतर लघुलेखनाचा वेग 120 शब्द प्रति मिनिट असला पाहिजे आणि तुमच्याकडे इंग्रजी 40 किंवा मराठी 30चं सर्टिफिकेट असलं पाहिजे। 2 पैकी तुमच्याकडे कोणतंही एक सर्टिफिकेट असलं पाहिजे। ओके, तर अशा पद्धतीने ते शैक्षणिक अर्हता दिलेली आहे। त्यानंतर लघुलेखक कनिष्ठ श्रेणी या पदासाठी एकूण 22 जागा आहेत, तुम्ही इथे बघू शकता। तर इथे तुम्हाला कॅटेगरी जागा तुम्ही बघून घ्या। ओके, तर या पदासाठी शैक्षणिक अर्हता जर बघितले तर माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असला पाहिजे। त्यानंतर लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट असला पाहिजे आणि तुमच्याकडे इंग्लिश 40 किंवा मराठी 30चं 2 पैकी एक कोणतंही सर्टिफिकेट असलं पाहिजे। ओके, तर अशा पद्धतीने शैक्षणिक अर्हता दिलेली आहे। त्यानंतर निरीक्षक या पदासाठी एकूण 121 जागा आहेत, तर तुम्ही इथे कॅटेगरी जागा बघू शकता। ओके, या पदासाठी मित्रांनो शैक्षणिक अर्हता तुम्ही इथे बघू शकता। उमेदवारांनी पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणतीही उच्च अर्हता धारण केलेली असावी, म्हणजे तुमचं मिनिमम क्वालिफिकेशन डिग्री कंप्लीट असली पाहिजे। तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये डिग्री कंप्लीट केली असेल तर इथे चालणार आहे। ओके, तर तुम्ही डिग्रीच्या बेसवरती या पदासाठी अर्ज करू शकता, तुम्हाला इथे कोणताही एक्सपिरियन्सची गरज पडणार नाही। ओके, त्यानंतर वरिष्ठ लिपिक या पदासाठी एकूण 31 जागा आहेत। या पदासाठी शैक्षणिक अर्हता जर बघितली तर उमेदवारांनी पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणतीही उच्च अर्हता धारण केली असावी, म्हणजे तुमची डिग्री कंप्लीट असली पाहिजे। ओके, त्यानंतर तुमच्याकडे इंग्लिश 40 किंवा मराठी 30चं 2 पैकी एक कोणतंही सर्टिफिकेट असलं पाहिजे, तरच तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। ओके, तर अशा पद्धतीने इथे सर्व पदांची माहिती दिलेली आहे। त्यानंतर खाली तुम्हाला सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत, तुम्ही ह्या बघू शकता। तर ही PDF डाउनलोड करून तुम्ही बघून घ्या। ओके, तर आपण फक्त या PDF मध्ये महत्त्वाचे पॉईंट बघणार आहे।
तर ज्या महिलांचं लग्न झालं असेल, तुम्ही जर या भरतीसाठी ॲप्लिकेशन करत असाल, तुमच्या नावात जर बदल झाला असेल तर तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट असलं पाहिजे. त्यानंतर तुमच्याकडे गॅजेटसुद्धा असलं पाहिजे. ओके, जर तुमच्या नावात बदल झाला असेल तर बाकीची माहिती तुम्ही PDF मध्ये बघू शकता. त्यानंतर खाली तुम्हाला इथे वयोमर्यादा दिलेली आहे. तर ओपनसाठी 18 वर्षापासून ते 38 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. मागासवर्गीय जर उमेदवार असाल तर 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. ओके, तर अशा पद्धतीने इथे ही माहिती तुम्ही बघू शकता. त्यानंतर खाली तुम्हाला इथे आरक्षणासंदर्भात महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहेत, तुम्ही हे बघून घ्या. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपण बघितलेले आहेत. तर आता आपण ऑनलाईन अर्ज कसा करावा त्याच्याबद्दल माहिती बघूया. तर सगळ्यात पहिले लिंक ओपन करा. त्यानंतर इथे मला 2 नंबरला लिंक दिली आहे, ही लिंक ओपन करा. त्यानंतर एक नवीन वेबसाईट ओपन होईल. तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे. तर इथे क्लिक केअर या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर एक नवीन वेबसाईट ओपन होईल. तर इथे क्लोज करा. त्यानंतर आय ॲग्री, मी सहमत आहे यावरती क्लिक करा. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर इथे खाली स्क्रोल करा. तर सगळ्यात पहिले तुम्हाला कॅन्डिडेट पर्सनल डिटेल्स माहिती भरावं लागेल. तर सगळ्यात पहिले इथे तुमचं नाव फिल करा. तर इथे नाव फिल करताना तुमच्या 10वीच्या मार्कशीटवरती जे नाव असेल तेच नाव इथे फिल करायचं आहे. तर ज्या महिला उमेदवारांचं लग्न झालं असेल त्याने सुद्धा इथे 10वीच्या मार्कशीटप्रमाणेच नाव फिल करायचं आहे. ओके, तर इथे सगळ्यात पहिले स्वतःचं नाव फिल करा. त्यानंतर वडिलांचं नाव इथे फिल करा आणि त्यानंतर तुमचं आडनाव इथे फिल करा. तर संपूर्ण माहिती तुम्ही इंग्लिशमध्ये भरायची आहे. ओके, सर्व माहिती तुम्ही कॅपिटल लेटर्समध्ये भरू शकता. त्यानंतर तुम्हाला पुढे विचारलेलं आहे तुमच्या नावात बदल झाला आहे का, झाला असेल तर येस करा. तुमच्या नावात जो बदल झाला असेल ते नाव तुम्हाला ते पुढे फिल करायचं आहे. ओके, जर तुमच्या नावात बदल झाला असेल तर तुमच्याकडे गॅजेट असणं आवश्यक आहे. तर हा पण पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तुमच्या नावात जर बदल झाला नसेल तर नो ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ इथे फिल करा. तर अशा पद्धतीने डेट ऑफ बर्थ फिल करा. त्यानंतर तुमचं इथे जेंडर फिल करायचं आहे. त्यानंतर फादर नेम इथे फिल करा. पुढे तुम्हाला मदर नेम फिल करायचा आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथे फिल करा. तोच मोबाईल नंबर पुढे कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर अल्टरनेट मोबाईल नंबर तुमच्याकडे जर असेल तर देऊ शकता, नाही दिला तरी चालेल. त्यानंतर ईमेल ID इथे फिल करा. ओके, तोच ईमेल ID पुढे फिल करा, कन्फर्म करायचा आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्ही मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलं आहे का. ओके, तुम्ही जर वायसीमधून जर ग्रॅज्युएशन केले असेल तर इथे येस करा, नाहीतर नो करायचं आहे. त्यानंतर 10वीचा सीट नंबर इथे फिल करा. त्यानंतर 10वी तुम्ही कधी उत्तीर्ण झाले ते वर्ष इथे सिलेक्ट करा. त्यानंतर मंथ सिलेक्ट करा. पुढे तुम्हाला एक्झाम सेंटर्स सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. ओके, तर इथे तुम्हाला 3 एक्झाम सेंटर्स कंपल्सरी निवडून घ्यायचे आहेत. तर इथे एक्झाम सेंटर्स तुम्ही निवडून घ्या. तर अशा पद्धतीने माहिती भरा. त्यानंतर इथे टिक करायचं आहे. त्यानंतर जनरेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर अशा पद्धतीने एक कोड येईल, तो कोड इथे फिल करा आणि त्यानंतर सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरला आणि ईमेल ID ला एक OTP येईल. तर ईमेल ID आणि मोबाईल नंबरचा OTP एकच असणार आहे. ओके, तो सेम OTP असणार आहे. तो OTP इथे फिल करा आणि त्यानंतर व्हॅलिडेट OTP यावरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुमचा OTP व्हॅलिडेट होऊन जाईल. इथे क्लोज करा. त्यानंतर खाली तुम्हाला डिक्लेरेशन दिलेलं आहे. तर इथे आय ॲग्री यावरती क्लिक करा. त्यानंतर इथे हा कोड फिल करा आणि त्यानंतर रिव्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही आता जी माहिती भरलेली आहे ती माहिती खाली येऊन जाईल. तर तुम्हाला माहिती व्हेरीफाय करण्यासाठी ऑप्शन येऊन जाईल. तर तुमची संपूर्ण माहिती व्यवस्थित चेक करून घ्या. तुमची संपूर्ण माहिती बरोबर असेल तरच तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे. ओके, जर तुमची माहिती चुकली असेल तर लगेच चेंज करून घ्या. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्ट्रेशनमध्ये कोणती माहिती चेंज करता येणार नाही, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर तुमची संपूर्ण माहिती जर बरोबर असेल तर इथे उजव्या साईडला तुम्हाला बॉक्स दिलेत, या सर्व बॉक्सवर टिक करायचं आहे. त्यानंतर सबमिट ऑप्शनवरती क्लिक करा. नंतर ओके ऑप्शनवरती क्लिक करा. तर अशा पद्धतीने तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल. त्यानंतर ऑटोमॅटिक तुम्ही पुढच्या स्टेपला येऊन जाल. ओके, तर इथे तुम्हाला अप्लाय पोस्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्लिक हिअर टू अप्लाय पोस्ट यावरती क्लिक करा. त्यानंतर एक नवीन वेबसाईट ओपन होईल.
तर अशा पद्धतीने नवीन वेबसाईट ओपन होईल. तर इथे तुम्हाला स्टेप दिलेले आहेत, या सर्व स्टेप तुम्हाला इथे कंप्लीट करावं लागतील. ओके. तर सगळ्यात पहिले पर्सनल डिटेल्स, इथे पोस्ट डिटेल्स तुम्हाला विचारलेलं आहे. तर इथे तुम्हाला अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचल्याची खात्री करतो. तर तुम्ही अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचलेली आहे, तुम्हाला इथे कन्फर्म करायचं आहे, इथे टिक करायचं आहे. त्यानंतर ॲप्लाय पोस्ट यावरती क्लिक करा. तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे ती पोस्ट इथे सिलेक्ट करून घ्या. ओके. त्यानंतर पोस्ट कोड ऑटोमॅटिक येऊन जाईल. नंतर तुम्हाला वैयक्तिक माहिती भरावं लागेल. तर इथे वैयक्तिक माहितीमध्ये तुमची बाकीची माहिती ऑटोमॅटिक येऊन जाईल. तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जी माहिती भरली असेल ती बाकीची माहिती ऑटोमॅटिक येऊन जाईल. त्यानंतर मॅरिटल स्टेटस तुम्हाला ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुम्ही जर मॅरिड असाल तर पहिला ऑप्शन निवडा. त्यानंतर 28 मार्च 2005च्या सरकारी अधिसूचनेनुसार तुम्ही लहान कुटुंब किंवा मुलांसाठी पात्र आहात का? तर तुम्ही इथे पात्र असलं पाहिजे, तुम्हाला ते येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला 2 किंवा 2पेक्षा कमी मुलं असले पाहिजे तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता. तर तुम्हाला 3 किंवा 3पेक्षा जास्त मुलं असतील तर तुम्ही ते अप्लाय करू शकणार नाही. तुम्हाला अशा पद्धतीने एरर येऊन जाईल, यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस पोस्ट. ओके. तर तुम्हाला 2 किंवा 2पेक्षा कमी मुलं असले पाहिजे तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. त्यानंतर लग्नाची तारीख तुम्हाला इथे द्यावी लागेल. तुम्ही जर अनमॅरिड असाल तर इथे अनमॅरिड ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर एक्झाम सेंटर्स तुमचे ऑटोमॅटिक येऊन जातील. त्यानंतर डोमासाईल डिटेल्स तुम्हाला इथे द्यावे लागेल. इथे नॅशनॅलिटी इंडिया सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्ही महाराष्ट्र राज्याचा अधिवास धारण करता का? तर इथे येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट तुम्ही कोणाकडून इश्यू केलेलं आहे त्या ऑथॉरिटीचं नाव इथे फिल करा. तर तुम्हाला सर्टिफिकेट तुम्हाला हे भेटून जाईल. ओके. तर तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट नसेल, तुमच्याकडे जन्म प्रमाणपत्र असलं पाहिजे. ओके. ते पण नसेल तर तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला असला पाहिजे, त्याच्यावरती तुमचा जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला आहे याचा उल्लेख असला पाहिजे. ओके. त्यानंतर डेट ऑफ इश्यू इथे फिल करा. त्यानंतर सर्टिफिकेट नंबर इथे फिल करायचा आहे. ओके. तर अशा पद्धतीने माहिती भरा. ती सर्व माहिती तुम्हाला सर्टिफिकेट इथे भेटून जाईल. त्यानंतर तुमची कॅटेगरी तुम्ही ते सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर तुमची जी कॅटेगरी असेल ते कॅटेगरी तुम्ही ते सिलेक्ट करा. सर्व कॅटेगरीज दिलेल्या आहेत. त्यानंतर कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट इश्यूइंग ऑथॉरिटी तुम्ही कोणाकडून इश्यू केलेलं आहे त्या ऑथॉरिटीचं नाव इथे फिल करा. त्यानंतर कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट इश्यू डेट, कॅटेगरी सर्टिफिकेट नंबर इथे फिल करा. तुमच्याकडे जर व्हॅलिडिटी असेल तर ती डेट इथे फिल करा. ओके. त्यानंतर तुम्ही जर VJNT, SBC, OBC किंवा HBC कॅटेगरीमध्ये जर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला ते NCLची माहिती भरावं लागेल. ओके. तुमच्याकडे व्हॅलिड NCL सर्टिफिकेट असलं पाहिजे. तुम्ही ते बघू शकता. इथे ऑथॉरिटीचं नाव विचारलेलं आहे. त्यानंतर इश्यू डेट इथे फिल करावं लागेल. त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटचा नंबर इथे फिल करावा लागेल. ओके. तर अशा पद्धतीने इथे माहिती भरा. त्यानंतर मार्क ऑफ विजिबल आयडेंटिफिकेशन इथे विचारलेलं आहे. तर तुमच्या बॉडीवरती जर जन्मापासून एखादी खून असेल किंवा तीळ वगैरे असेल तर तुम्ही ते माहिती देऊ शकता. ओके. पुढे तुम्हाला ID प्रूफ विचारलेला आहे. तुमच्याकडे एक ID प्रूफ असलं पाहिजे. तुम्हाला इथे 5 ID प्रूफ दिलेले आहेत. पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वोटर ID कार्ड, त्यानंतर पासपोर्ट, बँक खाते, अशा पद्धतीने 5 ID प्रूफ दिलेले आहेत. तुमच्याकडे एक ID प्रूफ कंपल्सरी असलं पाहिजे. ओके. बाकी ठिकाणी तुम्ही नो ऑप्शनवरती क्लिक करू शकता. ओके. तर अशा पद्धतीने माहिती भरा. तर इथे पॅन कार्ड नंबर फिल करा. त्यानंतर पॅन कार्डवरती तुमचे जे नाव असेल ते नाव इथे फिल करा. त्यानंतर इथे डिक्लेरेशन दिला यावरती टिक करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करा. त्यानंतर तुमची माहिती सेव्ह होऊन जाईल. अशा पद्धतीने मेसेज येऊन जाईल, डेटा सेव्ह सक्सेसफुली. तर मित्रांनो, फॉर्म भरताना तुम्ही जर मध्येच लॉगआउट केलं असेल तर तुम्हाला ही माहिती परत भरायची गरज पडणार नाही. ओके. तुम्हाला पुढच्या स्टेपपासून माहिती भरावं लागेल. ओके. तर इथे तुम्हाला ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढची स्टेप ओपन होईल, ॲडिशनल डिटेल्स. तर तुम्हाला ते विचारलं आहे की तुम्हाला यापूर्वी कोणत्या परीक्षेसाठी प्रतिबंधित केले आहे का? तुम्हाला जर एखाद्या एक्झामला डिबार केलं असेल तर इथे येस करा. तुम्हाला त्या एक्झामला कशामुळे डिबार केलं होतं ते कारण तुम्हाला ते द्यावं लागेल. जर तुम्हाला कोणत्याही एक्झामला डिबार केलं नसेल तर नो ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा किंवा मुलगी आहात का? इथे येस किंवा नो करायचं आहे. प्रकल्पग्रस्त असाल तर येस करा. तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे. तुम्हाला इथे माहिती भरावं लागेल. ओके. जर नसाल तर नो ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर भूकंपग्रस्त असाल तर येस करा, नाही तर नो करायचं आहे. पदवीधारक अंशकालीन उमेदवार असाल तर येस करा, नाही तर नो करायचं आहे. त्यानंतर माजी सैनिक असाल तर इथे येस करा, अदरवाईज नो करायचं आहे. तुम्ही जर माजी सैनिक यांचे जर तुम्ही वार्ड असाल
तर इथे येस करा, नाहीतर नो करायचं आहे. तुम्ही जर खेळाडू असाल तर येस करा. तुमच्याकडे ते खेळाडू असण्याचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे. तुम्ही इथे बघू शकता इंटरनॅशनल, नॅशनल आणि स्टेट लेवल. तर या लेवलचं तुमच्याकडे जर सर्टिफिकेट असेल तर तुम्ही ते माहिती देऊ शकता. ओके. जर नसाल तर नो ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्ही जर दिव्यांग उमेदवार असाल तर तुमच्याकडे 40% किंवा 40%पेक्षा जास्त दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र असलं पाहिजे, तरच तुम्ही ते येस करू शकता. ओके. तुमच्या सर्टिफिकेटवरती जी माहिती असेल त्यानुसार तुम्ही ती माहिती देऊ शकता. जर तुमच्याकडे नसेल तर नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला स्वातंत्र्य सैनिकांनी नामांकित केले आहे का, येस किंवा नो करायचं आहे. अनाथ असाल तर येस करा, नाहीतर नो करायचं आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला तुमच्यावर एखादा FIR किंवा एखादी कोर्टामध्ये केस वगैरे चालू असेल त्याच्याबद्दल माहिती विचारलेली आहे. ती संपूर्ण माहिती वाचून तुम्हाला येस किंवा नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके. जर तुमच्यावरती जर एकही केस नसेल कोर्टामध्ये तर नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट यावरती क्लिक करा. पुढे तुम्हाला इथे ॲड्रेस फिल करावा लागेल, तर इथे तुमचा ॲड्रेस फिल करून घ्या. कंट्री इंडिया सिलेक्ट करा, इथे स्टेट निवडायचं आहे. त्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट इथे निवडून घ्या. पुढे तुमचा पिनकोड इथे फिल करायचा आहे. तर तुमचा पत्रावरचा पत्ता आणि कायमचा पत्ता जर सेम असेल तर इथे येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ऑटोमॅटिक तुमचा खाली ॲड्रेस येऊन जाईल. ओके. तर तुमचा पत्र जर तुमचा कायमचा पत्ता जर वेगळा असेल तर इथे नो करा. तुम्ही इथे मॅन्युअली तुम्ही फिल करू शकता ॲड्रेस. ओके. तर तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही इथे माहिती भरा. त्यानंतर 7 नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढची स्टेप ओपन होईल. तर आता तुम्हाला क्वालिफिकेशन डिटेल्स माहिती भरावं लागेल. तर इथे सगळ्यात पहिले तुम्हाला विचारलेलं आहे तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आहे का, तर इथे येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जॉब करायचा आहे, तुम्हाला मराठी भाषेचं नॉलेज असलं पाहिजे. ओके. तुम्ही जर इथे नो ऑप्शनवरती क्लिक केलं तर तुम्ही इथे इलिजिबल होणार नाहीत. तर अशा पद्धतीने एरर येऊन जाईल, यू आर नॉट इलिजिबल फॉर दिस पोस्ट. ओके. त्यामुळे तुम्हाला मराठी भाषेचं नॉलेज असलं पाहिजे. त्यानंतर 10वीची माहिती भरावं लागेल. इथे बोर्डचं नाव सिलेक्ट करा. तुमच्या शाळेचं नाव इथे फिल करा. त्यानंतर 10वीला असताना पर्सेंटेज होते की CGPA होते तो ऑप्शन इथे निवडा. त्यानंतर तुम्हाला किती मार्क्स पडले ते मार्क्स इथे फिल करा. त्यानंतर टोटल गुण इथे फिल करा. पुढे तुमचे पर्सेंटेज ऑटोमॅटिक येऊन जातील. त्यानंतर पुढे 12वीची माहिती भरा. ओके. तुम्ही जर 10वीनंतर जर डिप्लोमा केला असेल तर डिप्लोमाची माहिती भरा. 12वी केली असेल तर 12वीची माहिती भरा. ओके. तर तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही इथे माहिती भरा. त्यानंतर शाळा किंवा कॉलेजचं नाव, 12वीला असताना पर्सेंटेज किंवा CGPA होते तो ऑप्शन इथे निवडा. तुम्हाला किती मार्क्स पडले ते मार्क्स इथे फिल करा. इथे टोटल गुण फिल करा. त्यानंतर पर्सेंटेज ऑटोमॅटिक येऊन जातील. इथे पासिंग इयर सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर पुढे तुम्हाला डिग्रीची माहिती भरावी लागेल. तर मित्रांनो आता आपण निरीक्षक या पदासाठी अर्ज करत आहे. तर निरीक्षक या पदासाठी मिनिमम क्वालिफिकेशन तुमचं डिग्री असली पाहिजे. ओके. त्यामुळे तुम्हाला इथे डिग्रीची माहिती कंपल्सरी भरावी लागेल. तुम्ही इथे बघू शकता इथे रेड मार्क आलेला आहे. तर इथे इक्विव्हॅलेंट ग्रॅज्युएट डिग्री ऑप्शन सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर क्वालिफिकेशन डिग्री नेम, इथे तुमच्या डिग्रीचं नाव इथे फिल करा. त्यानंतर तुमच्या संस्थेचं नाव इथे फिल करा. तुम्ही ज्या संस्थेमधून डिग्री कंप्लीट केलेलं आहे त्या संस्थेचं नाव इथे फिल करा. त्यानंतर उत्तीर्ण झाल्याचा महिना आणि वर्ष इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. डिग्रीला असताना तुम्हाला पर्सेंटेज होते की CGPA होते तो ऑप्शन इथे निवडा. त्यानंतर तुमचे मार्क्स इथे फिल करा. पुढे तुमचे टोटल गुण इथे फिल करा. त्यानंतर पर्सेंटेज तुमचे ऑटोमॅटिक येऊन जातील. तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएशन केले असेल तर माहिती देऊ शकता, अदरवाईज केलं नसेल तर नाही दिली तर चालेल. ओके. तुम्हाला जर एखादा एक्सपिरियन्स असेल तुम्ही देऊ शकता, पण या पदासाठी कोणताही एक्सपिरियन्स कंपल्सरी नाही. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट 7 नेक्स्ट यावरती क्लिक करू शकता. ओके. त्यानंतर तुमची माहिती सेव्ह होऊन जाईल. इथे तुम्हाला ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी पुढची स्टेप ओपन होईल. ओके. तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथे फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर सिग्नेचर इथे अपलोड करावं लागेल. तर मित्रांनो डॉक्युमेंट अपलोड करताना एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, तुमच्या एज्युकेशननुसार, तुमच्या पोस्टनुसार, तुमच्या कॅटेगरी वाईजनुसार तुम्हाला इथे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी ऑप्शन येऊन जातील. ओके. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर इथे क्लिक करा. त्यानंतर इथे तुम्हाला सगळ्यात पहिले लाईव्ह फोटो अपलोड करावा लागेल. तर इथे क्लिक हेअर टू कॅप्चर फोटो यावरती क्लिक करा. त्यानंतर कॅमेरा ओपन होईल. तुम्हाला तुमचा लाईव्ह फोटो इथे काढून घ्यायचा आहे.
तर अशा पद्धतीने कॅमेरा ओपन होईल. तुम्हाला इथे क्लिक यावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुमचा कॅमेरा ओपन होईल. तर माझा कॅमेरा इथे ऑफ असल्यामुळे तुम्हाला सर्व इथे ब्लॅक कलरचं दिसत असेल. ओके, तर तुम्हाला तिथे क्लिकचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. ऑटोमॅटिक तुमचा फोटो इथे अपलोड होऊन जाईल. त्यानंतर अपलोड फोटोग्राफ यावरती क्लिक करा. इथे तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो इथे अपलोड करायचा आहे. तर फोटोचं डायमेन्शन 4.5 सेंटीमीटर त्याची हाईट असली पाहिजे, 3.5 सेंटीमीटर त्याची रुंदी असली पाहिजे. ओके, त्यानंतर साईज 80 KB ते 200 KBच्या आत असली पाहिजे आणि फॉर्मॅट फक्त JPG फॉर्मॅट असला पाहिजे. ओके, तर मित्रांनो इथे तुम्हाला जी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार तुम्हाला फोटो सेट करून ठेवायचा आहे. ओके, तुम्ही जर इथे दिलेल्या डायमेन्शननुसार, इथे दिलेल्या साईजनुसार तुम्ही जर प्रॉपर साईजमध्ये तुम्ही फोटो जर सेव्ह करून ठेवला नसेल तर तुमचा फोटो इथे अपलोड होणार नाही. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तुम्हाला इथे जी माहिती दिलेली आहे या माहितीनुसार तुम्हाला फोटो साईज करून सेव्ह करून ठेवायचा. ओके, आणि फोटोचा बॅकग्राऊंड मित्रांनो व्हाईट असला पाहिजे, हा पण पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर अपलोड करण्यासाठी इथे क्लिक करा, ड्रॉ फाईल हिअर यावरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्या फाईलमधून तुमचा इथे फोटो अपलोड करा. तर अशा पद्धतीने फोटो इथे अपलोड करा. अपलोड झाल्यानंतर फाईल अपलोडेड सक्सेसफुली अशा पद्धतीने मेसेज आला पाहिजे. ओके, त्यानंतर इथे क्लोज करा. पुढे तुम्हाला सिग्नेचर इथे अपलोड करावं लागेल. तर इथे क्लिक करा. त्यानंतर फोटोची साईज मित्रांनो 80 KB ते 200 KBच्या आत असली पाहिजे. फॉर्मॅट JPG असला पाहिजे. ओके, तर इथे क्लिक करा. त्यानंतर तुमच्या फाईलमधून इथे अपलोड करा. अपलोड झाल्यानंतर फाईल हॅज बीन सक्सेसफुली अपलोडेड अशा पद्धतीने मेसेज आला पाहिजे. ओके, त्यानंतर इथे क्लोज करा. त्यानंतर 10वीचं मार्कशीट अपलोड करा. तर इथे क्लिक करा. तर डॉक्युमेंटची साईज 100 KB ते 2 MB च्यात असली पाहिजे. तर मित्रांनो फोटो आणि सिग्नेचर सोडून बाकीच्या सर्व डॉक्युमेंटची साईज 100 KB ते 2 MB च्या आत असली पाहिजे. ओके, तर बाकीचे डॉक्युमेंट तुम्ही JPG, त्यानंतर JPG, PDF अशा पद्धतीने 3 फॉर्मॅट दिलेले आहेत. तुम्ही कोणत्याही फॉर्मॅटमध्ये अपलोड करू शकता. ओके, तर इथे क्लिक करा. तुमच्या फाईलमधून इथे डॉक्युमेंट अपलोड करा. तर अशा पद्धतीने डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे. तर फाईल अपलोडेड सक्सेसफुली अशा पद्धतीने मेसेज आल्यानंतर तुम्ही ते क्लोज करू शकता. तर फोटो, सिग्नेचर आणि 10वीचं मार्कशीट आपण इथे बघितलेलं आहे. तर बाकी तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकता. ते पुढे तुम्हाला 12वीचं मार्कशीट अपलोड करायचं आहे. त्यानंतर डिग्रीचं सर्टिफिकेट हे अपलोड करा. त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड करा. तुमचा कास्ट सर्टिफिकेट अपलोड करा. ओके, त्यानंतर तुमच्याकडे जर व्हॅलिडिटी असेल तर तुम्ही इथे अपलोड करा, नसेल तर नाही अपलोड करता चालेल. ओके, त्यानंतर पॅन कार्ड इथे अपलोड करा. त्यानंतर इतर संबंधित कागदपत्रे, तुम्हाला जर एखादं डॉक्युमेंट अपलोड करायचं असेल तुम्ही करू शकता. ओके, अदरवाईज नाही केलं तर चालेल. तर अशा पद्धतीने डॉक्युमेंट अपलोड करून घ्या. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे मित्रांनो व्ह्यू या ऑप्शनमध्ये क्लिक करून बघायचं आहे तुमचे डॉक्युमेंट प्रॉपर अपलोड झालेले आहेत की नाही. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला व्ह्यू करून बघायचं आहे. तुमचे डॉक्युमेंट जर व्ह्यू होत असतील तरच तुम्हाला पुढे सबमिट करायचं आहे. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. इथे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट जर व्ह्यू होत नसतील तर तुम्ही इथे क्लोज करा, लॉग आउट करा. त्यानंतर परत लॉग इन करा. परत लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे व्ह्यू करून बघायचं आहे. ओके, तुमचे डॉक्युमेंट जर व्ह्यू होत असतील तरच तुम्हाला पुढे सबमिट करून पेमेंट करायचं आहे. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला डिक्लेरेशन दिलेलं आहे, या सर्व ठिकाणी टिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने सर्व ठिकाणी टिक करा. त्यानंतर प्रिव्ह्यू या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे. तुमचा संपूर्ण फॉर्म ओपन होईल. ओके, तुम्हाला संपूर्ण माहिती चेक करून घ्यायची आहे. तुमची संपूर्ण माहिती जर बरोबर असेल तरच तुम्हाला पुढे सबमिट करायचं आहे. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण माहिती चेक करून घ्या. सर्व माहिती जर बरोबर असेल तर खाली तुम्हाला ओके ऑप्शन दिसेल, यावरती क्लिक करा. त्यानंतर तर मित्रांनो सबमिट करायच्या आधी तुम्हाला तुमचा फोटो इथे व्ह्यू करून बघायचा आहे. ओके, तुमचा फोटो इथे व्ह्यू करून बघा. तुम्ही लाईव्ह फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे परत एक ऑप्शन येईल लाईव्ह फोटोचा, तो पण तुम्हाला व्ह्यू करून बघायचा आहे. त्यानंतर तुमची सिग्नेचर पण तुम्ही व्ह्यू करून बघा. ओके, तुमचा लाईव्ह फोटो, तुमचा पासपोर्ट फोटो, त्यानंतर तुमचं सिग्नेचर व्ह्यू केल्याशिवाय तुम्हाला सबमिट करता येणार नाही. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तुम्ही जर व्ह्यू केला असेल तरच तुम्हाला इथे सबमिट करता येईल, अदरवाईज तुम्हाला इथे सबमिट करता येणार नाही. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे.
तर फोटो सिग्नेचर रिव्ह्यू करून बघा, त्यानंतर सबमिट करा. ओके, सबमिट केल्यानंतर पेमेंट करण्यासाठी विंडो येईल. तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे. ओके, पेमेंट केल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिक वेबसाईटला रिडायरेक्ट होऊन जाल. तुम्हाला तिथे प्रिंट काढण्यासाठी ऑप्शन दिसून जाईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघितलेली आहे. आय होप तुम्हाला सर्व पॉईंट समजले असतील. तर मित्रांनो, व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि चॅनलचा बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.